नमस्कार मंडळी. जवळजवळ आठवडा झाला व्हिडिओ अजिबात सुद्धा टाकता आला नाही, कारण घरात डेथ झाली. नंतर मग 10-12 दिवस त्याच्यात गेले. मी ऑलरेडी जे प्री रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आहेत ते शेड्यूल केलेले होते, तेच टाकले जात होते, त्यामुळे टाकता आले नाहीत. आणि इंस्टाग्रामला खूप मेसेजेस येत होते की व्हिडिओ टाकले नाहीत ताई. आणि त्याच्यानंतर मी मागचे 5 ते 6 दिवस झाले इंजेक्शन वगैरे घेतले, पण तब्येत अजिबातच बरोबर नाहीये. तुम्हाला पण कळत असेल, चेहरा वगैरे फुगलेला आहे, आजारी आहे, सर्दी वगैरे भरपूर झालेली आहे आता, कारण की वातावरण बदललंय, त्यामुळे वातावरणाच्या बदल्यामुळे आजार होतात. सगळ्यात पहिल्यांदा मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की मला कमेंट येत होते की फक्त भाज्या खाल्ल्या, फक्त सूपच पिलं तर पटापटा वजन कमी होईल का. आणि आता कार्यक्रम आलेले आहेत, म्हणजे जानेवारी महिना आहे, फेब्रुवारी मार्चमध्ये कार्यक्रम आलेले आहेत, आणि 30 ते 60 दिवसामध्ये 5 किलो, 8 किलो, 10 किलो एवढं वजन कमी होईल का, त्यासाठीच मी आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मी माझं 18 किलो वजन कसं कमी केलेलं आहे, अगदी हेल्दी पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते, फ्लिपकार्टला सेल लागलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं फ्लिपकार्टला सेल लागलेला आहे. आणि ह्या पीनट बटर विषयी मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की जर आपल्याला नाश्त्याला जर ऑप्शन नसेल, याच्यामध्ये प्रोटीन वगैरे किती आहे हे सगळं दिलेलं आहे. प्रोटीन किती आहे पर 100 ग्रॅम, प्रोटीन 28 ग्रॅम प्रोटीन आहे शरीराला आपल्या. 0.8 ग्रॅम म्हणजे वजनानुसार, ज्याचं वजन 70 किलो त्यातला 7×8 = 56 ग्रॅम प्रोटीन लागतं. ज्याचं वजन 50 किलो त्याला 8×5 = 40 ग्रॅम प्रोटीन लागतं. असं आपल्या प्रत्येकाचं वजनानुसार 0.8 ग्रॅम एवढं प्रोटीन लागतं. पण ज्याला नाश्ता वगैरे बनवायला वेळ नसतो आणि किंवा व्यायाम करायचा असतो, त्यांना सकाळी हे पीनट बटर प्लस हे बघा, हे प्लेन वालं क्रंची, तुम्हाला गोडाची क्रेविंग वगैरे होती ना, ती क्रेविंग सुद्धा त्यांच्यामुळं होत नाही. खूप छान आहे पीनट बटर. गेल्या वेळेस होतं ना माझं, ते क्रंची होतं, आता हे आहे ते स्मूथ आहे. याची लिंक सुद्धा तुम्हाला देते, तुम्ही पीनट बटर बरोबर खाऊ शकता ते. आता मी सांगते की मी माझं 18 किलो वजन, आता हे तुम्हाला पीनट बटर कसं कोणाला उपयुक्त आहे सांगू का. ज्याला व्यायाम करायचा, सकाळी नाश्त्याला काही नाहीये, किंवा घरामध्ये फॅमिलीमध्ये आपले जे घरचे लोक असतात ते अब्सेंट आहेत, आपल्याला नाश्ता वगैरे बनवायचा कंटाळा आलाय, किंवा नाश्ताच बनवायचा कंटाळा आलाय, तर 2 ब्राऊन ब्रेड किंवा आपली रात्रीची शिळी चपाती इज द बेस्ट ऑप्शन. शिळी चपातीमध्ये पण खूप सारे फायदे असतात. तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही सर्च करा, ताज्या चपातीपेक्षा शिळ्या चपातीमध्ये किती फायदे असतात. ती शिळी चपाती जर तुम्ही गरम करून कडक करून मस्तपैकी त्याच्यावर पीनट बटर लावून खाल्लं ना, तुमचा नाश्ता होणार. 1 चमच्याच्या वर खायचं नाहीये. आणि गोडाची जी क्रेविंग असते ना आपल्याला, सकाळी चहा आणि गोड खाण्याची जी इच्छा होते, गोड चहा आणि बिस्किट वगैरे, ती जाते. त्याच्यातून ते चवीला गोड लागतं. त्याच्यामध्ये मध असतो, मध, शेंगदाणे, परत कोको पावडर, आपलं बटर, हे गोष्टी असतात. त्यामुळे अजून एक्स्ट्राची साखर वगैरे टाकण्याची गरज नाही, तेच खूप गोड लागतं. तर मी तुम्हाला सांगते, मला कमेंट येत होत्या की फक्त भाज्या खाल्ल्या तर, किंवा फक्त सूप केलं तर, म्हणजे एका ताईची होती की फक्त मी जर भाज्या खाल्ल्या रोज सकाळ संध्याकाळ भाज्या आणि सूप, तर माझं वजन कमी होईल का. होईल, वजन कमी होतं. 5 काय 10 किलो महिन्याला कमी होईल भाज्याच खाल्ल्या तर, कारण भाज्यामधून फक्त जातात शरीरात फायबर्स. पण शरीराला सगळ्यांची गरज असते, फायबर्सची आहे, प्रोटीन्सची आहे, कार्बोहायड्रेटची गरज आहे. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही सोडायला लागला ना, तर मग त्याचा, जेव्हा तुमचं वजन कमी होणार, परत नंतर तुम्ही त्या गोष्टी खायला सुरुवात केल्या की परत आहे तसं तुमचं वजन होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शरीरात जर प्रोटीन गेलं नाही तर तुमच्या चेहऱ्यावरचं सगळं तेज निघून जातं. तेज आपल्याला घालवायचं नाही, केसांची गळती नाही झालेली पाहिजे. आपल्याला कुणी म्हणलं नाही पाहिजे वजन कमी केले पण तू काही व्यवस्थित दिसत नाही. नाही, वजन असं कमी करायचंय की ना रंग रूप बदलला पाहिजे, ना काय बदललं पाहिजे, कुणाला कळायला पण नाही पाहिजे, फक्त बॉडी पातळ दिसली पाहिजे, एवढंच. हे एवढंच महत्त्वाचं आहे. आता मी माझं वजन कमी करताना मी सुद्धा शिजवलेल्या भाज्या खाल्लेल्या आहेत, पण मला शिजवलेल्या भाज्या आवडत नाही. मग मी त्या कशा खाल्ल्यात त्या पण तुम्हाला सांगते, सूप कसे घेतले ते पण तुम्हाला सांगते. हा, अगदीच कंपल्सरी आज पण भाजी, उद्या पण भाजी, उद्या सूप असं मी कधीही खाल्लेलं नाहीये. जे ताटात येतंय ते खायचंय. फक्त जेव्हा फास्ट वेट लॉस करायचा असतो आपल्याला, फास्ट म्हणजे जास्त नाही, 3 ते 4 किलो, अगदी त्याला फास्ट म्हणू शकतो, जास्त वेट लॉस करू शकतो. आणि त्यावेळेला तुम्हाला भाज्या शिजवून खायच्या. त्यावेळेला फक्त एकच गोष्ट करायची. आता भाज्यांमध्ये मी तुम्हाला सांगते कुठल्या भाज्या तुम्ही शिजवून खाऊ शकता. तर ब्रोकली तुम्हाला माहिती आहे, हिरवा फ्लॉवर असतो, ती ब्रोकली. परत तुम्हाला सांगते कोबी, फ्लॉवर, आपले वाटाणे, हिरवे वाटाणे जे असतात, मूग, मटकी,
जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांना अंडी ठीक आहे, पण जे व्हेजवाले सांगते, ज्यांना व्हेजवाले, नॉनव्हेजवाल्यांना जर ऑप्शन्स असतो 3 अंडी खाल्ली झालं, आणि 100 ग्रॅम चिकन वगैरे खाल्लं झालं. पण व्हेजवाल्यांसाठी सांगते, ज्याला भाज्या खायच्यात त्यांना. तर पनीर पनीर महत्त्वाचा प्रोटीनचा पनीर आहे. पनीर नसेल खायचं, टोफू टोफू टेस्टला थोडासा नाही एवढाच खास लागत, पण पनीर चांगलं लागतं म्हणून जास्त करून पनीरच खाल्लं जातं. टोफू पण बेस्ट आहे. पनीर, टोफू, सोयाबीन ह्या सगळ्या भाज्या झाल्या. आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला रोज वेगवेगळ्या भाज्या स्टीम करायच्या, आणि भाज्या स्टीम करून त्याच्यामध्ये अजिबात तेल वापरायचं नाही. पण आपल्याला चवीनं खायचंय, बरोबर आहे की नाही? चव तर आली पाहिजे. भाज्यांना नुसतं स्टीम केलंय म्हणजे ते खाऊ वाटत नाही आपल्याला. तर ह्या भाज्यांचे कोणतेही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आता सपोज ब्रोकली घेतली, फ्लॉवर घेतला, पनीर घेतलं, सोयाबीन घेतलं, अशा 4 घेतल्या, किंवा परत दुसरं कॉम्बिनेशन घेतले. अजून दुसरं ह्या भाज्या वाफवायच्या, शिजवायच्या नाहीत, पाण्यातून नाही काढायच्या, कारण पाण्यामध्ये सगळं त्याचे न्यूट्रिएंट्स उतरणार आहे. तशा चाळणीवर वगैरे वाफवायच्या. वाफवल्यानंतर एक तवा किंवा एक कढई घ्यायची. त्या कढईमध्ये तेल वापरायचं नाही, अगदी हलकंसं तूप टाकायचं थोडंसं, त्यात ह्याला ग्रीस करायचं फक्त तव्याला किंवा कढईला, आणि त्याच्यामध्ये बारीक गॅसवर एकदम कडक भाजी परतायची. कडक भाजी परतली, त्याच्यावर थोडंसं तिखट, मीठ, चाट मसाला मस्त टाकायचं. वाटत असेल तुम्हाला कांदा टाकावा तर तुम्ही उभा चिरलेला कांदा टाकू शकता. एक नंबर लागतं. हां, शिजलेली भाजी कशी तरी खायची, ती आपल्याला काही आवडत नाही, आपल्याला ती गिळत नाही. जे गिळल ते खावं आपण. पण प्रोटीन महत्वाचं आहे. फक्त भाज्या, फक्त जर तुम्ही त्या भाज्याच खासाल आणि त्याच्यामध्ये पनीर किंवा पनीर वगैरे, ब्रोकलीमध्ये सुद्धा प्रोटीन असतं, आणि आपल्या पनीरमध्ये, टोफूमध्ये, सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे. हे जे सोर्स आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन आहे. त्यामुळं ह्यातला एक तरी ऑप्शन, ॲटलिस्ट सोयाबीन, पनीर, टोफू, ब्रोकली ह्यातला एक तरी त्याच्यामध्ये कॉमन पार्ट पाहिजे. मग बाकीच्या तुम्हाला कुठल्या भाज्या खायच्यात ना त्या खा. किंवा आपला जो स्प्राउट असतात जे, म्हणजे आता सपोज नॉर्मली कच्चे लोक खातात, पण कच्चे ना पचायला जड असतात. त्यापेक्षा तुम्ही एक कुकरची शिट्टी करा, किंवा मिठाच्या, आणि पण शिट्टी अशी नाही करायची की त्यातलं पाणी वाया नाही गेलं पाहिजे. अशी करायची की ते तसंच राहिलं पाहिजे. मूग शिजवले ना, मुगातलं पाणी टाकून नाही द्यायचं. ते मूग तशीच शिट्टी करायची की ते मूग भले जास्त शिजव पाण्यामध्ये, पण ते पाणी पण आपल्या पोटात गेलं पाहिजे. मूग शिजवा, मटकी शिजवा, आपले पांढरे वाटाणे शिजवा, छोले शिजवा, आणि हे अगदी थोडंसं कांदा टोमॅटो चिरून घ्या. सगळं एकदम ते बारीक करा. ह्या कुठल्याही ऑप्शनमध्ये बारीक करा, कांदा टोमॅटो टाका, छोट्या छोट्या 4 टिक्क्या करा, आणि तेलावर फ्राय करून खा. अगदी कमी तेलामध्ये फ्राय, म्हणजे डीप फ्राय नाही म्हणत आहे मी, थोडंसं तेल तव्याला लावून छान फ्राय करून दह्याबरोबर खा. आणि बनवायलाही ह्या गोष्टी वेळ लागत नाहीत. आणि तुम्हाला जर बनवायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही स्प्राउट खाऊ शकता. मस्तपैकी जशी आपली घरी भाजी चपाती बरोबर उसळ करतो तशी उसळ करायची, एक बाउल भरून नाश्त्यामध्ये खायचं आहे. फक्त खाताना चावून चावून खायचं. जेवढं तुम्ही चावून चावून खाणार ना, तेवढं तुमचं पचन, जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित चालणार. आपलं निम्मं काम, जे पचन संस्थेला जे काम केलं पाहिजे आपल्या, ते आपणच करायचे, आपणच चावून चावून खायचे. म्हणजे त्याची एनर्जी त्याच्यामध्ये वाया जाणार नाही. त्याची एनर्जी आपली जी आहे ती फॅट जाळण्यामध्ये वाया नाही जाणार, फॅट जाळण्यामध्ये कामी येईल. त्यामुळे असं करायचंय. आणि सूप सूप तुम्ही म्हणाल, तुम्ही जर क्लिअर सूप प्याल ना, म्हणजे सूप केले पेले पिले, तर त्यानं काय होणार, आत्ता सूप पिणार, आत्ता तुमचं पोट गच्च होणार, पण तुम्हाला लगेच 15-20 मिनिटांनी भूक लागणार, आणि त्या भुकेला तुम्हाला चटपटीत गोष्टी खाऊ वाटणार. त्यामुळं सूप जरी पिलं ना, त्याच्याबरोबर असं काहीतरी पाहिजे प्रोटीनचा सोर्स, की ज्याच्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही. आणि नाश्त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे, नाश्त्यामध्ये कधी सूप पिण्याची गरज नाही. मी तर कधी पिलेलं नाही. हां, तुम्ही झोपायला लगेच जाणार आहे तर तुम्ही संध्याकाळी सूप पिऊ शकता हलकं, पण नाश्त्यामध्ये कधी सूप प्यायचं नाही. नाश्त्यामध्ये तुम्ही भाज्या शिजवून खा, त्याच्यामध्ये प्रोटीन असले पाहिजे. स्प्राउट, डाळी, कडधान्य सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे तुम्ही 30 ते 60 दिवस करून बघा, तुमचं 7 ते 8 किलो वजन कमी होणार. आता प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाचं वजन वेगळ्या पद्धतीनं कमी होतं. कधी कोणाचं, आता जेव्हा माझा वेट लॉस झालेला तेव्हा सगळ्यात फास्ट माझं वजन कमी झालं होतं 5 किलो. सुरुवातीला माझं 5 किलो वजन कमी झालेलं, कारण सुरुवातीला होतं वॉटर रिटेन्शन. तर वॉटर रिटेन्शन होण्यासाठी महत्त्वाचं काय असतं, 3 गोष्टी सोडणे. 3 गोष्टी कुठल्या सोडायच्यात, पांढऱ्या 3 गोष्टी सोडायच्यात, साखर,
मैदा आणि मीठ. मीठ सोडायचं नाहीये, साखर अजिबात घ्यायची नाही, मैदा अजिबात खायचा नाही आणि मीठ वरून खायचं नाही. आणि खारट पदार्थ एखादा बनला तरी चालेल, पण अळणी पदार्थ झाला असेल तर त्याच्यामध्ये वरून मीठ अजिबात करून खायचं नाही. ह्या गोष्टी प्रॉपर फॉलो केल्या. आता डिटॉक्सिफिकेशन, बॉडी डिटॉक्स करायचं ताई आम्हाला आवडतच नाहीये असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला उलटी येतेय, काय करू लक्षात राहत नाहीये, जिरे वगैरे भिजत ठेवायचे, तर त्यासाठी मी उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहे आठवणीनं. तर तुम्ही नक्की तो बघा. आणि इतके दिवस व्हिडिओ टाकता आला नाही त्याच्यासाठी मनापासून सॉरी. तुम्हाला मी जसं सांगितलेलं आहे तसं तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या शरीरामध्ये बदल बघू शकता. मी तुमच्या पुढेच वजन कमी केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जुने व्हिडिओ, जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा. आणि हळूहळू शॉर्टमध्ये येत राहतील रेसिपीज वगैरे. आता असं झालेलं आहे की सगळं ते ऑफिसच्या ट्रेनिंगमध्ये, घरामध्ये डेथ वगैरे झाल्यामुळे, आजारपणामुळे मला कसलेच व्हिडिओ वगैरे काढता आले नाही. कधी कधी असं असतं त्या ऑफिसच्या ह्याच्यातून गेलं, एम तर माझं यूट्यूबवर येणं पहिल्यापासूनच होतं, पण कधी कधी ऑफिसच्या कामातून गेलं की ते माझा कट्टा आवरण्यामध्ये अर्धा तास जातो. म्हणजे सकाळची गडबड वगैरे असते, इच्छा तर मनापासून खूप असते, खूप मी काय काय नाही का हे करून ठेवते, बनवून खातो पण आम्ही, पण ते रेकॉर्ड करणं मला होत नाही. कारण की रेकॉर्ड करायचं म्हणजे कसं प्रॉपर तयारी करावी लागते. आणि आता ह्याच्यातूनच मी एक दुसरा चॅनल सुद्धा काढणार आहे. ताईच्या मला कमेंट येत होतं, पण थोडासा वेळ लागेल, की खूप जणांना यूट्यूब चॅनल काढायचं आहे स्वतःचा, घरी बसून काहीतरी स्वतःचं ओन करून दाखवायचं आहे. आणि घर बसल्या हा खूप छान असा आपण म्हणू शकतो एक छान बिझनेस किंवा नोकरी आहे असं समजू शकता. थोडंसं स्ट्रगल करायला लागतं, पण ते स्ट्रगल केल्यानंतर जे काही फळ मिळतं ते खूप खूप चांगलं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी पण दुसरा चॅनल घेऊन येणार आहे. तर तुम्ही कमेंट करा की तुम्हाला पण असं आहे का, तुमचं एम काय, तर आपण नवीन चॅनलसुद्धा काढणार आहे. बाकी सगळं थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.